नांदगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई. कत्तलखान्यात जाणाऱ्या 6 जनावरांना जीवनदान. रेल्वेच्या मोकळ्या जागेत झाडाझुडपांमध्ये बांधून ठेवलेली जनावरे पोलिसांनी केली मुक्त. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कत्तलखान्यात नेण्यासाठी संशयास्पदरित्या बांधून ठेवलेल्या 6 जनावरांची नांदगाव पोलिसांनी वेळेत सुटका करत त्यांना जीवदान दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव शहरात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. या पार्श्वभूमीवर अवैध जनावरांच्या खरेदी विक्रीबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार नांदगाव पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे मेहेर सरदार तसेच पोलीस शिपाई सागर मुंडे आणि रमेश सानप यांनी सापळा रचला. छत्रपती संभाजीनगर रोडवरील भारतीय रेल्वेच्या मोकळ्या जागेत झाडाझुडपांच्या आडोशाला 6 जनावरे बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी सर्व जनावरांची मुक्तता केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संबंधित जनावरांचे मालक व संशयितांचा शोध सुरू आहे. मुक्त करण्यात आलेली जनावरे पुढील देखभालीसाठी गोशाळेत पाठवण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अवैध जनावरांच्या वाहतूक, खरेदी, विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत. गाव ते राज्य मराठी न्यूज नांदगाव. संपादक विजय थामणे, नांदगाव, जिल्हा नाशिक.